नमस्कार, मी तेजश्री म्हात्रे. टाइम्स डिजिटल मध्ये आपले स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका अट्टल चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेली 12 लाखांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली. रोहित चेतन शेट्टी असे अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 40 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये एक मुद्देमाल जो आहे तो महत्त्वाचा म्हणजे मोटरसायकल्स आहेत. 12 मोटरसायकल ज्या आहेत त्या आपल्याला परत मिळालेल्या आहेत. यामध्ये जे आरोपी मिळालेले आहेत ते MIDC पोलीस स्टेशनने जे काही प्रयत्न केले त्याच्यातून ते आरोपी मिळाले आणि एक मोटरसायकल जेव्हा मिळाली त्याच्यातून पुढे मिळत गेल्या एकूण आता 12 मोटरसायकल मिळालेले आहेत. त्यातून काही मुंबईच्या पण आहेत आणि बऱ्याचशा ज्या काही ते रायगड जिल्ह्यातल्या आहेत. चक्क अँब्युलन्स मधून दारू वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी गडिंग्लज येथील तिघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास आंबोली चेकपोस्ट येथे करण्यात आली. त्यांच्याकडून नव्या कोऱ्या अँब्युलन्ससह 1,08,000ची दारू जप्त करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील सारळ हायस्कूलमध्ये महिला दिनानिमित्त अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने शाळेला सदिच्छा भेट दिली. सगळ्यात पहिले तर या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे खरंच खूप आभार की आज मला बोलवलं. पेणमध्ये डोलवी येथे टाकादेवी क्रीडा मंडळातर्फे सरपंच उपसरपंच चषक कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत श्रीराम संघ गडप प्रथम तर द्वितीय क्रमांक शिर्की चाल नंबर 2 आणि तृतीय क्रमांक उचेडे नवेगाव यांना मिळाला. माझं बालपण माझ्या आजोळी मामाच्या गावीच झालं, त्यामुळे गावची ओढ नेहमीच असते. आज माझ्या आजोळी गावच्या मातीत पंचक्रोशीत जो सत्कार झाला तो खरोखरच माझ्या दृष्टीने भाग्याचा आहे, अशा शब्दात मालवणी अभिनेता दिगंबर नाईक यांनी सत्कार कार्यक्रमात आपली भावना व्यक्त केली. सावंतवाडीमध्ये शेतकरी रघुनाथ पेडणेकर यांच्या गोठ्यात बिबट्याने वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासरू जखमी झाले. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.